हॅलो एव्हरीवन. आज आपण अल्कोहोल, फेनॉल्स आणि इथर्स या चॅप्टरमधले IUPAC, कार्बिनॉल आणि कॉमन नेम सिस्टीम पाहणार आहे. अल्कोहोलला, फेनॉलला आणि इथरला कशी नेमिंग द्यायचे याविषयी या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पहा ही जराशी नवीन सिस्टीम आहे. या नवीन सिस्टीमने आपण नेमिंग देतो. पहा अल्कोहोलला तर कसे देतो, हा जो ग्रुप दिसतो इथं तुम्हाला COH हा ग्रुप आहे कार्बिनॉलचा. हा जो कार्बन आहे हा आहे कार्बिनॉल कार्बन आणि हा कार्बिनॉल ग्रुप आहे, हा पूर्ण कार्बिनॉल. लक्षात घ्या, कार्बिनॉल ग्रुप म्हणतो आपण याला. आणि ह्या कार्बिनॉल ग्रुपवरती एक मिथाईल ग्रुप इथं अटॅच दिसतोय तुम्हाला, म्हणून आपण याला काय म्हणतोय, मिथाईल कार्बिनॉल म्हणतोय. जर का ह्या कार्बिनॉल ग्रुपवरती, हा कार्बिनॉल ग्रुप आहे बरोबर, ह्या कार्बिनॉल ग्रुपवरती जर का दोन मिथाईल ग्रुप असतील, असे दोन मिथाईल, तर याला आपण काय म्हणणार आहे, डायमिथाईल कार्बिनॉल म्हणणार आपण. डायमिथाईल कार्बिनॉल म्हणणार. जर तीन असतील समजा इथंच तीन असतील तर काय म्हणणार आपण, ट्राय मिथाईल कार्बिनॉल असं म्हणणार बरोबर. हे झाले सेम ग्रुपबद्दल. मिथाईल पण सेम आहे, हा मिथाईल सेम, म्हणजे हे सेम ग्रुप झाली. याला आपण म्हणलो ट्राय मिथाईल कार्बिनॉल. दोन असले डायमिथाईल कार्बिनॉल आणि एक असला तर मिथाईल कार्बिनॉल. फक्त हा जो ग्रुप आहे हा मेन ग्रुप आहे, कार्बिनॉल ग्रुप म्हणतो आपण याला. लक्षात. आता समजा जर का डिफरंट ग्रुप असतील तर म्हणजे काय, ह्या कार्बनवरती काय झालं पहा, इकडे मी CH3 CH2 हा एक ग्रुप जोडला आणि इकडे जोडला मी मिथिल ग्रुप. इकडं हा त्याचं H आणि इकडं OH. कार्बिनॉल कोणता आहे, हा कार्बिनॉल आहे बरोबर पूर्ण. मग आपण जर का पाहिलं तर याच्यामध्ये इथाईल ग्रुप आहे आणि मिथाईल ग्रुप आहे, हे दोन डिफरंट ग्रुप आहेत. मग कसं नाव देणार आपण, तर नाव कसं देणार पहा, इथाईल मिथाईल कार्बिनॉल असं नेम देणार. पहा सिंपल सिस्टीम आहे कार्बिनॉल सिस्टीम. फक्त कार्बिनॉल ग्रुप लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती असणारे जे सबस्टिट्यूएंट आहेत ते त्याचे नावं द्यायचे. आलं लक्षामध्ये. नंतर नेक्स्ट आहे IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीम कशी आहे बघा, अल्कोहोलमध्ये ज्यावेळेस आपण अल्केन लिहितो, अल्केन ह्या अल्केनला जर का आपल्याला अल्कोहोलमध्ये नाव द्यायचं असलं एखाद्या अल्कोहोलला, तर आपण कसं देणार पहा, अल्कॅनॉल बरोबर. OL जो ग्रुप आहे, हा जो जो ग्रुप आहे, E रिप्लेस बाय OL ग्रुप एवढा. लक्षात. म्हणजे कसा असला, समजा अल्केन एखादा घेतला आपण घेतला इथेन बरोबर, इथेनचं E, मग इथेनला नाव काय होणार अल्कोहोलमध्ये, इथेनॉल बरोबर. OL हा E रिप्लेस बाय OL असं झाले. आलं लक्षात मध्ये. सिंपल आपण नेमिंग देतो, E रिप्लेस करतो OL ग्रुपने फक्त. आता हे झालं कशाबद्दल, मोनोहायड्रिकबद्दल झालं आपण. मोनोहायड्रिक म्हणजे काय, एकच OH ग्रुप असेल त्याच्याबद्दल झालं हे मोनोहायड्रिक. इथेनचं स्ट्रक्चर पाहिलं आपण, इथाईल अल्कोहोलचं CH3 CH2 आणि OH हा काय मोनोहायड्रिक आहे बरोबर, एकच हायड्रोजन. आता जर का दोन असतील तर डायहायड्रिकसाठी CH2 आणि असा असेल तर असं, याला IUPAC नेम कसं देणार आपण, तर सिंपल आहे बघा. आपण IUPAC नेममध्ये नंबरिंग देत असतो, 1 2 नंबरिंग दिली आपण. मग बघा इथं याच्यामध्ये जर का तुम्ही नंबरिंग दिली तर काय होणार, आता इथेन 1 2 डायऑल बरोबर. डाय का म्हणलं आपण याला, डाय कारण की दोन काय आहेत, OH ग्रुप आहेत. मग OH ग्रुपला आपण काय म्हणलेलं आहे, OH ग्रुपला ऑल म्हणतो बरोबर. ऑल म्हणजे काय, OH ग्रुप आहेत हे. मग इथं किती OL ग्रुप आहेत किंवा अल्कोहोलिक ग्रुप आहेत, हायड्रॉक्सिल ग्रुप, तर दोन आहेत म्हणून 1 2 डायल. आणि हे दोन कशावरती आहेत, एक 1 वरती आहे बरोबर आणि दुसरा 2 वरती आहे, म्हणून 1 2 डायल. आणि इथं बघा तुम्ही, इथं जर का तुम्ही स्ट्रक्चर जर का पाहिलं याच्यामध्ये 1 2 डायल घेतले आपण बरोबर, इथेन 1 2 डायल असं त्याचं स्ट्रक्चरचं नाव घेतले आपण. हे झालं काय, यासाठी दोन जर का OH ग्रुप असतील त्याच्यासाठी. लक्षात. आता जर का आपल्यामध्ये जर का सायक्लिक स्ट्रक्चर असेल तर, जसं की इथं तुम्हाला खाली दिसतात पहा हे सायक्लिक मॉलिक्यूल,
जर सायक्लिक असेल तर मग काय करणार आपण बघा, हे सायक्लिक स्ट्रक्चरमधले कार्बन बनणार 1, 2, 3 आणि 4 म्हणजे काय, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, बरोबर. हा ब्युटेन ग्रुप आहे, त्याच्यावरती OH ग्रुप आहे म्हणजे OL ग्रुप आहे याच्यावरती, बरोबर. मग ह्याला नाव कसं देणार तुम्ही, हा कसा आहे सायक्लिक आहे म्हणून सायक्लो आधी देणार, आणि ब्युटेन म्हणून ब्युटेन आणि OL. पहा इथं ईचं रिप्लेस झाला आहे OLने, म्हणून हा काय झाला सायक्लो ब्युटॅनॉल. आता जर का त्याच्यावरती सबस्टिट्यूएंट असेल एखाद्या सायक्लिक स्ट्रक्चरवरती तर आपण त्याला कसं नाव देणार बघा, जिथं सबस्टिट्यूएंट आपल्याजवळ आहे तिथून आपण नंबरिंग देणार 1, याला 2 दिली, याला 3 दिले, याला 4, याला 5, बरोबर. 5 दिला तुम्ही. मग 2 वरती काय आहे आपला IUPAC नियम काय सांगतो, पहिल्यांदा सबस्टिट्यूएंटचे नाव देणार आपण. 2 वरती काय आहे 2 इथाईल आहे, बरोबर. हा 2 इथाईल आहे का, 2 इथाईल हा इथाईल ग्रुप आहे म्हणून 2 इथाईल. आता सायक्लो, हे सायक्लिकला नाव द्यायचे म्हणून सायक्लो, आणि किती रिंग आहे ही 5 मेंबर रिंग आहे म्हणून पेंटॅनॉल, बरोबर. जो पेंटेनचा ई आहे ई तो रिप्लेस झाला आहे OLने म्हणून पेंटॅनॉल, बरोबर. हे असे नेमिंग आपण देतो IUPAC नेमिंग. सिम्पल रूल आहेत पहा IUPAC नेमिंगसाठी. मग इथं तुम्हाला एक चार्ट दिला आहे, ह्याच्यानुसार आपण त्याची नेमिंग समजून घेऊ बा. ह्याच्यामध्येच आपण कॉमन नेम कसं असते पहा. आता आपण कार्बिनॉल सिस्टीम पाहिली, IUPAC नेम सिस्टीम पाहिली, आता कॉमन नेम सिस्टीम पाहणार. कॉमन नेम बघा, कॉमन नेममध्ये काय करतो असतो आपण, जेवढे कार्बन आहेत तेवढे आपण त्याच्यानुसार आपण नाव देतो. पहा इथं 1 कार्बन आहे, बरोबर, ह्या अल्कोहोलमध्ये, म्हणून हा कसा आहे मिथाईल, आणि डायरेक्ट काय देणार आपण अल्कोहोल नाव लिहिणार, मिथाईल अल्कोहोल. इथं 2 आहेत, 1, 2, मग काय झाला हा इथेन झाला म्हणून इथाईल अल्कोहोल, बरोबर. आता बघा इथं मिथेन, इथेन, प्रोपेन, आणि हे कसे येतं हे लॉंग चेनमध्ये येतं म्हणून याला काय येणार येणार. मग पहा मिथेन, इथेन, प्रोपेन, मग काय सांगतो तुम्हाला लॉंग चेन प्रोपिल अल्कोहोल, सिम्पल. आता याच्यामध्ये बघा 1, 2, 3, 4 कार्बन आहेत. पहा कॉमन नेममध्ये आपण सर्व कार्बन मोजतो आणि त्या कार्बननुसार त्याला नेमिंग देतो. मग इथे 4 आहेत म्हणजे काय मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, बरोबर. मग ब्युटेन आहे हा, पण हा ब्युटेन कसा आहे, हा कसा आहे सेकंडरी 1 आणि हा 2, बरोबर. ह्या कार्बनवरती OH ग्रुप यायचे, याच्यावरचे 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत अल्किल ग्रुपने, म्हणून काय झालं आहे हा सेकंडरी झाला आहे, म्हणून सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. तुम्ही सेकंडरी जर लिहिली तरी जमतं, सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. आता हा ब्युटील काय आहे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन 4 आहेत म्हणून ब्युटील अल्कोहोल याला. आता बघा इथं हा बघा इथं 1 कार्बन आहे म्हणजे हा जो CH3 आहे हा एक CH3 आहे. एकाच कार्बनवरती 2 असतील तर आपण त्याला म्हणतो आयसो, बरोबर. आयसो सेम ग्रुप पाहिजे, हा पण मिथाईल, हा पण मिथाईल म्हणून आयसो, बरोबर. आयसो, आणि ऑल कार्बन किती इथं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन 4 आहेत म्हणून आयसो ब्युटील अल्कोहोल. कॉमन नेममध्ये आपण सर्व कार्बन मोजतो, लक्षात घ्या. IUPAC नेमनुसार आपण चेन सिस्टीमनी सिलेक्ट करत असतो. खालचा स्ट्रक्चर बघा इथं, ह्या कार्बनवरती किती इथं 1, 2 आणि 3, बरोबर, आणि OH ग्रुप ज्याला यायचे त्याच्यामध्ये काय झाले पहा 3 हायड्रोजन रिप्लेस झालेत अल्किल ग्रुपने, म्हणून हा काय झाला आहे टर्सरी. आणि किती इथे हे किती इथं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, टर्सरी ब्युटील अल्कोहोल तयार झाला. लक्षामध्ये हे झालं मोनोहायड्रिकसाठी. हे सगळे मोनो इथं आहेत का, मोनोहायड्रिक म्हणजे काय, ज्याच्यावरती काय आहे OH एकच आहे. मोनो म्हणजे 1 OH ग्रुप, मोनोहायड्रिक. मोनो म्हणजे 1, हायड्रिक म्हणजे 1, हायड्रिक म्हणजे OH ग्रुप. आता बघा इथं याच्यामध्ये बघा हा जो अल्किल ग्रुप आहे मिथेन, इथेन 2 कार्बन आहेत म्हणून इथेन म्हणणार आपण, बरोबर. आणि याचं बघा याच्यावरती OH ग्रुप आहेत 2 म्हणून हा कसा आहे इथिलीन ग्लायकॉल. पहा हे कॉमन नेमचे काही नेम जे आहेत हे एक्सेप्शनल थोडेसे वेगळे दिसतात तुम्हाला, वेगळे नाव आहेत त्याला, ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे जसे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताना तसे तुमच्या हे लक्षात येऊन जातील का लक्षामध्ये. पहा आता हे झालं याच्याबद्दल. आपण IUPAC नेम पाहू आता याचे. मग आता मिथेन 1 मिथेनॉल झाला, ऑल, बरोबर. मिथेनचं काय झाला मिथेनॉल झाला. जसे आपण अल्कॅनॉल नाही का पाहिलं होतं, अल्किनचं काय होणार अल्कॅनॉल होणार, म्हणून मिथेन हा म्हणून काय होणार मिथेनॉल होणार. हा इथेन म्हणून इथेनॉल झाला, बरोबर. इथेनॉल इथेन बघा
1 2 इथेनॉल. लक्षामध्ये. मग हे असे जे सिस्टीम आहेत ही IUPAC कॉमन नेम आपण पाहिली. आता आपण पाहणार आहे IUPAC नेम सिस्टीम. IUPAC नेममध्ये आपण काय करतो, सिलेक्ट द लॉंग एज चेन. लॉंग चेन आधी सिलेक्ट करतो आपण आणि मग त्याला काय करतो, नेमिंग देतो. मग पाहू आपण आता ह्या 3 नंबरचा जो कंपाऊंड आहे त्याचं नेम पाहू. बघा हा 3 नंबरचा. मग सिलेक्ट द लॉंग एज चेन. लॉंग चेनकडून सिलेक्ट करा जिकडून सबस्टिट्यूएंट जवळ 1 2 आणि 3 झाला बरोबर. आणि किती झाले मग मिथेन इथेन प्रोपेन झाला बरोबर. हा झाला प्रोपेन. मग आपल्याला माहिती आहे प्रोपेन जो असतो प्रोपेन त्याच्यातला रिप्लेस करतो आपण कशाने, OL ग्रुपने बरोबर. OL ग्रुपने. पण हा OL कुठे अटॅच आहे त्याचा नंबरिंग आपल्याला इथं द्यावं लागेल. मग OL कुठे अटॅच आहे कोणत्या कार्बनवरती, तर 1 नंबरच्या कार्बनवरती अटॅच आहे. पहा इथं 1 नंबरचा कार्बन हा त्याच्यावरती OH ग्रुप अटॅच लक्षात. म्हणून हा कसा आहे प्रोपेन 1 OL त्याचं नंबरिंग दिलं 1 OL. आता इथं खालचा बघा हा बघा याच्यामध्ये पण नंबरिंग द्यावं लागेल. जिकडनं सबस्टिट्यूएंट जवळ तिकडनं नंबरिंग 1 2 3 आणि 4. मग बघा आता मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन झाला बरोबर. म्हणजे ब्युटेन बरोबर रिप्लेस केला आपण. आणि OL किती नंबरच्या ह्याच्यावरती आहे, इथं OL बघा 2 नंबरवरच्या कार्बनवरती 2 नंबरच्या. म्हणून काय येणार 2 OL येणार बरोबर. 2 OL. तसंच खाली पण बघा आता इथं बघा इथे खाली आपण जर का नंबरिंग दिली, नंबरिंग जवळ बघा इकडून 1 2 आणि 3. मग 3 नंबरिंग दिला आपण. पहा इथं मिथेन इथेन प्रोपेन झाला हा बरोबर. प्रोपेन झाला. आता सबस्टिट्यूएंट कोणत्यावरती आहे बघा 2 नंबरवरती सबस्टिट्यूएंट आहे मिथेल ग्रुप. मग आपण काय करत असतो IUPAC नेममध्ये पहिल्यांदा सबस्टिट्यूएंटचं नंबरिंग देतो. मग किती नंबरवरती आहे 2 वरती म्हणून 2 मिथाईल. बघा इथं 2 मिथाईल लक्षात. 2 मिथाईल याचं दिलं आपण लोकेशन सांगितलं 2 मिथाईल. 2 नंबरवरती मिथाईल ग्रुप. आणि किती आपली चेन ही मिथेन इथेन प्रोपेन म्हणजे 3ची म्हणून प्रोपेन. आणि OL ग्रुप किती नंबरच्या कार्बनवरती आहे रे, हा 1 नंबरच्या कार्बनवरती. म्हणून काय झालं प्रोपेन 1 OL बरोबर. हे झालं त्याचं IUPAC नेम. खाली इथं तसंच नंबरिंग द्या 1 2 3. मिथेन इथेन प्रोपेन झाला बरोबर. 2 नंबरवरती काय आहे मिथाईल ग्रुप आहे 2 मिथाईल प्रोपेन. आणि OL ग्रुप कितीवरती, OL ग्रुप आहे 2 नंबरवरती म्हणून 2 OL. हे असे नेहमी घेत पहा त्याचे लक्षात. मग IUPAC नेमबद्दल बघा आपण पाहिलं होतं हे 1 आणि 2 2 आहेत 1 2 दिले. मग 1 वरती पण OH ग्रुप आहे 2 वरती पण OH ग्रुप आहे म्हणून इथेन 1 2 डायॉल. डाय म्हणजे काय 2 OL ग्रुप. 3 आहे तिथं 1 2 आणि 3 म्हणून काय येणार इथं पहा मिथेन इथेन प्रोपेन. प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल 3 आहेत म्हणून ट्रायॉल. आता हे झालं आतापर्यंत बघितलं बघा आपण अल्केनबद्दल. पण अल्किन जर असेल तुमच्या मॉलिक्युलमध्ये तर अल्किन जर असेल तर कसं नाव देणार तुम्ही. अल्किन नाव जर बघा इथं बघा अल्किनसाठी आपण काय करणार आता IUPAC नेम सिलेक्ट द लॉंग एज चेन. मग करणार आपण सिलेक्ट 1 2 3 आणि 4 केली बरोबर. पहा आता ब्युटेन 2 नंबरवरती काय आहे 2 नंबरवरती तुमचा काय आहे डबल बॉन्ड आहे. म्हणून आपण काय लिहिलं पहा इथं 2 नंबरवरती बरोबर ब्यूट पूर्ण असणारी किती रिंग आहे मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन. मग ब्यूट 2 2 नंबरवरती काय आहे डबल बॉन्ड आहे म्हणून 2 आणि EN बरोबर. EN ग्रुप इकडं. आणि OH ग्रुप कितीवरती आहे 1 वरती आहे. इथं बघा 1 वरती OH ग्रुप म्हणून 1 OL असं नाव दिलं आपण. सिंपल आहे. पहा आता आपण अल्कोहोलचं झालं. आता इथरचं पाहू आपण. इथरमध्ये बघा कॉमन नेम जर का तुम्हाला नेमिंग द्यायचं असेल कॉमन नेम तर काय म्हणणार तुम्ही ऑक्सिजनच्या या साईडला आणि या साईडला बघायचं. जर का सेम असले तर तुम्ही म्हणणार डाय. आणि मिथाईल येते इथं म्हणून 2 डाय मिथाईल इथर कॉमन नेममध्ये. इथं बघा आता इथे वेगळे वेगळे आले. हा इथाईल ग्रुप आणि हा मिथाईल ग्रुप आहे. मग नेम देणार आपण इथाईल आधी म्हणून इथाईल आणि नंतर मिथाईल आणि इथर लक्षात. आता इथं बघा खालच्या याला प्रोपेन ग्रुप आहे बरोबर. प्रोपेन मिथेन इथेन प्रोपेन आणि इकडं मिथाईल ग्रुप आहे. मग बघा 2 ग्रुप आहेत ना. मग आधी बघा मिथाईल
मिथाईल एन प्रोपाईल. पहा एन प्रोपाईल 3 कार्बनची चेन आहे म्हणून काय झालं एन प्रोपाईल आणि इथर. मिथाईल एन प्रोपाईल इथर. आलं लक्षात. आता इथं खाली ह्याच्या खाली दिले C6H5. हा काय आहे C6H5? C6H5 काय आहे? बेन्झीन रिंग आहे OCS3. म्हणजे बघा आपण काढू इथं स्ट्रक्चर. ही बेन्झीन रिंग आणि हे बेन्झीन रिंगवरती काय आहे OCS3 असं आहे. मग याचं बघा याच्यामध्ये तर मिथाईल फिनिल इथर. पहा हा मिथाईल आहे एका साईडला आणि इकडे फिनिल ग्रुप आहे म्हणून मिथाईल फिनिल आणि इथर. यालाच आपण दुसरं नाव आहे एनिसोल. एनिसोल पण म्हणतात. आलं लक्षात. आता खाली बघा याच्या खालीचं हे स्ट्रक्चर. आता मिथेन इथेन प्रोपेन एन आहे बरोबर. एन म्हणजे चेनमध्ये येतं. मग आणि दुसरा कोणता आहे फिनिल ग्रुप आहे. आलं लक्षात. फिनिल ग्रुप आहे. मग आपण काय करणार पहा फिनिलमध्ये बघा फिनिल एन प्रोपिल आणि इथर. सिंपल नेमिंग दिले. आलं लक्षात. हे झाले कॉमन नेमबद्दल. कॉमन नेम काय आले असेल तर मला ऑक्सिजनच्या दोन्ही साईडनी काय आहे त्याच्यानुसार आपण कॉमन नेम देणार. मग IPC नेम बघू आता आपण. IPC नेममध्ये पण सिंपल आहे बघा. IPC नेममध्ये एक नियम लक्षात घ्या. जो स्मॉलेस्ट जो असतो स्मॉलेस्ट सबस्टिट्युएंट त्याचं नाव आधी घ्यायचं. स्मॉलेस्ट सबस्टिट्युएंटचं नाव काय करायचं आधी घ्यायचं. स्मॉलेस्ट सबस्टिट्युएंटचं नाव काय करायचं आधी घ्यायचं. मग बघा इथं स्मॉलेस्ट सबस्टिट्युएंटचं नाव आपल्याला आधी घ्यायचं. हा नियम लक्षात ठेवा. IPC नेम देताना आपण काय करतो स्मॉलेस्ट सबस्टिट्युएंटचं नाव आधी घेणार आणि मग बिगर सबस्टिट्युएंट असतो त्याचं नंतर घेणार. लक्षात. म्हणजे ऑक्सी ग्रुप ज्यावेळेस जोडणार आपण मिथॉक्सी इथॉक्सी त्यावेळेस काय करणार आपण ऑक्सी ग्रुप ज्याला जोडायची तो सगळ्यात सबस्टिट्युएंट लहान असणार त्यालाच घ्यायचा. मग इथं बघा आता हा जोडलाय आपण काय इथं मिथॉक्सी. हा मिथॉक्सी म्हणजे कोणता हा झाला मिथॉक्सी. आता इथं लहान आणि मोठा आहे का दोन्ही पण एकच कार्बन आहे त्याच्यामुळे कोणता पण घेऊ शकते आपण. मिथॉक्सी आणि राहिलेलं काय असणार आहे हा मिथेन असणार. म्हणजे मोठं नाव जे कोणाचं असणार म्हणजे फक्त अल्केन नाव कोणाचं असणार आहे हे मोठ्या कंपाऊंडचं असणार आणि ऑक्सीमध्ये कोण जोडणार आपण जो लहानात लहान आहे तो. मग इथं बघा आता खाली 2 नंबरला या 2 नंबरमध्ये बघा इथं बघा मिथेन एक आहे आणि इथेन एक आहे. याच्यातला लहान कोणी मिथेन आहे बरोबर म्हणून आपण म्हणणार मिथॉक्सी. आणि इथं कोणी हा इथेन आहे म्हणून मिथॉक्सी इथेन. बघा इथं मिथॉक्सी इथेन. पहा हा नियम लक्षात घ्या. ऑक्सी बरोबर कोण लावायचा जो लहान असेल तो. मग इथं खाली बघा खाली 3 नंबरमध्ये बघा इथं बघा मिथेन एक आहे ऑक्सिजनच्या या साईडला बघा प्रोपेन आहे. मग मिथेन मोठा का प्रोपेन मोठा तर मिथेन मोठा म्हणून मिथॉक्सी आणि हा कोणी प्रोपेन आहे म्हणून मिथॉक्सी प्रोपेन. बघा मिथॉक्सी प्रोपेन. मग 1 का म्हणले आपण कारण की तो कसा आहे 1 नंबरला आलेला आहे ह्या चेनपासूनच्या. पहा इकडे नंबरिंग दिली त्यांनी ऑक्सिजनच्या या साईडला 1 2 3. लक्षात. जी मोठी आहे पॅरेंट चेन म्हणतो आपण याला आपल्याला नंतर नाव द्यायचं त्याच्यात नंबरिंग देत जायच्या 1 2 3 अशा. मग 1 मिथॉक्सी. मग इथं असला अजून असता तर आपण त्याला नंबरिंग तसं दिलं असतं. मग इकडे लक्ष द्या. आता खालचा एक बघा C6H5 आणि CS3 या दोन्हीमध्ये कोण मोठा आहे तर CS3. मिथाईल हा कसा आहे लहान आहे. हा फिनॉल कसा आहे मोठा आहे. मग या लहानाचा आपण आधी घेणार आहे कशामध्ये ऑक्सीमध्ये. मग मिथॉक्सी पहा इथं मिथॉक्सी आणि नंतर मोठा कोण असणार आहे C6H5 म्हणजे काय बेन्झीन म्हणजे कोणता बघा इथं हे स्ट्रक्चर असे मग काढलं होतं OCS3. पहा याच्यामध्ये लहान कोणी हा लहान आहे बरोबर म्हणून हा मिथॉक्सी आणि हा कोणी बेन्झीन म्हणून मिथॉक्सी बेन्झीन किंवा फिनिल पण हा मिथॉक्सी बेन्झीन हे नाव आलं त्याचं. लक्षात घ्या लहानला आधी द्यायचं नाव. खाली बघू इथं आपण खाली. मग बघा ह्याच्यामध्ये बघा हा झाला प्रोपेन आणि हा झाला फिनॉल ग्रुप. ह्याच्यातला लहान कोणता आहे तर हा लहान आहे बरोबर 3 कार्बन आहेत ह्याच्यात 6 कार्बन आहेत ह्याच्यात 6 आणि ह्याच्यात 3 आहेत बरोबर. मग लहान कोणता आहे हा आहे म्हणजे हा काय होणार प्रोपॉक्सी होणार. प्रोपॉक्सी एवढा काय होणार प्रोपॉक्सी. लक्षात. प्रोपॉक्सी 1 प्रोपॉक्सी याला 1 प्रोपॉक्सी म्हणलं 1 प्रोपॉक्सी
बेन्झीन, बरोबर. जो मोठा कंपाऊंड आहे त्याला नंबरिंग द्यायची 1 2 3 4 5 आणि 6, म्हणून हा कसा झाला 1 प्रॉपॉक्सी. जसं आपण इथं पाहिलं होतं ना 1 मिथॉक्सी, याला नंबरिंग दिली ती मोठ्याला नंबरिंग द्यायची आणि लहान्याचं ऑक्सीमध्ये नाव घ्यायचं. आलं लक्षात. जे एक्झाम्पल घेऊ आपण त्याच्यामध्ये तुम्हाला अजून समजेल. नंतर नेक्स्ट बघा 2 मिथॉक्सी 1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. बघा आता 2 मिथॉक्सी बघा. आता नंबरिंग आपण सुरुवात करू दे बघा. 1 2 3 4 5, बरोबर. नंबरिंग दिली आपण. आता पहा ही नंबरिंग इकडनं का दिली आपण, हा पूर्ण कंपाऊंड वेगळा आहे अख्खा मोठा, ज्याला आपण नंबरिंग देतो, बरोबर. आणि हा पूर्ण छोटा आहे, ह्याला आपण नंबरिंग याच्यामध्ये देत नाही, बरोबर. मग ह्याच्यावर जी नंबरिंग देईन ती ह्याला इथं त्याचा सबस्टिट्यूएंट येणार. मग बघा ह्या पूर्ण रिंगमध्ये कुठून जास्तीत जास्त सबस्टिट्यूएंट आहेत तर इथे येतं बघा सबस्टिट्यूएंट, म्हणजे किती 2 आहेत, 1 आणि 2, म्हणून आपण इथून 1 नंबर दिला याला, नंतर याला 2 दिला, नंतर हा बरोबर याला 3 दिला आणि याला 4 दिला, बरोबर. अशी 4 मेंबर रिंग आहे, सॉरी. मग याचं झालं पहा नंबरिंग देऊन. मग इथं बघा 2 मिथॉक्सी, लहान आधी कोण ह्याच्यात लहान आहे, हा आहे लहान, बरोबर. 2 मिथॉक्सी बघा हा घेतला आपण आधी. मग 1 1 काय म्हणलं आपण डायमिथाईल. मग 1 1 1 नंबरवरती कोण आहेत 2 मिथाईल ग्रुप, 1 आणि 2, 1 1 डायमिथाईल. आणि हा कसा आहे सायक्लिक आहे म्हणून सायक्लिक आहे म्हणून सायक्लो. आणि किती मेंबर रिंग आहे 1 2 3 आणि 4, म्हणून सायक्लोब्युटेन. लक्षात घ्या हे नाव सिंपल आहे. पहा हे जे कॉमन नेम आहेत आणि IUPAC नेम आहेत पहा फेनॉल्सचे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन येतात CETला, म्हणजे प्रत्येक शिफ्टला 1-2 क्वेश्चन असतात त्याच्यावरती, कारण की थोडेसे कॉम्प्लिकेटेड नाव आहेत त्याच्यामुळं. आणि कोणते नाव येतात तुम्हाला जास्तीत जास्त कॉमन नेममधलेच नाव येतात. हे कॉमन नेम हा टेबल लक्षात ठेवायचा. आता ह्या टेबलचे प्रत्येक स्ट्रक्चर लक्षात ठेवणं सोपं नाही आहे पहा, पण कसं लक्षात राहणार तुमच्या, जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करताना याची एक्झाम्पल सॉल्व करताना तुमचे एक्झाम्पल्स तुम्हाला याचं आन्सर माहीत नसणार, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस याची आन्सर पाहणार चुकलेली त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. तसं लक्षात येणार नाही. लक्षात एक्झाम्पल पाहायचं ह्या टेबलकडे यायचं, एक्झाम्पल पाहायचं ह्या टेबलकडे यायचं, असं करायचं, त्यावेळेस तुम्हाला याचं लक्षात येईल. हे झालं कॉमन नेमबद्दल. पण IUPAC नेमला बघा येता ह्याला म्हणले फेनॉलला फेनॉलच म्हणतात, बेन्झेनॉल पण म्हणतात IUPAC नेममध्ये. मग IUPAC नेममध्ये तुम्हाला माहिती आपण काय करतो नंबरिंग देतो. 2 मिथाईल फेनॉल म्हणले याला. बघा आता 2 मिथाईल का म्हणले, कारण की OHला काय म्हणलंय 1, याला 2, याला 3 4 5 आणि 6, मग 2 वरती मिथाईल ग्रुप आहे म्हणून 2 मिथाईल फेनॉल. हा जर का CH3 काढून टाकला तर हा ग्रुप कोणता आहे, हा ग्रुप काय फेनॉल ग्रुप आहे, म्हणून काय म्हणले आपण 2 मिथाईल फेनॉल असं म्हणले याला. आलं लक्षात. फेनॉल म्हणले. फेनॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, बेन्झीन रिंगवरती OH ग्रुप असणार. मग इथं 2 मिथाईल फेनॉल. आता ह्याच्याकडे येऊ आपण. 1 2 3 4 5 आणि 6. मग बघा सबस्टिट्यूएंट आपण आधी घेतो, तुम्हाला माहिती आहे IUPAC नेममध्ये 4 नायट्रो. बघा इथं 4 नायट्रो आला आणि नंतर 4 नायट्रो नंतर हा कोणता ग्रुप आहे पूर्ण, हा आहे फेनॉल, म्हणून हा झाला फेनॉल 4 नायट्रो फेनॉल. नंतर इथं आता 2 आलेत बघा, 2 OH ग्रुप किंवा 2 OL ग्रुप. मग बघा इथं बेन्झीनसाठी आपण कसं करतोय, बेन्झीन 1 2 डायॉल, बेन्झीन 1 2 डायॉल. आता इथं 2 आलेत. आता आपण 1 2 3 4 5 आणि 6 बेन्झीन रिंग 1 3 डायॉल, बरोबर. आता इथं 2 आलेत, 1 2 3 4 5 आणि 6, फक्त नंबर चेंज होणार. बेन्झीन 1 4 डायॉल, 4 नंबरवरती 1 आणि 1 वरती 1 म्हणून हा. आता 3 आहेत इथं 1 2 3 4 5 6. मग काय होणार इथं बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल, 3 आहेत म्हणून. हे तुम्हाला नंबर काय सांगतात, त्याचे सबस्टिट्यूएंटचे लोकेशन सांगतात तुम्हाला. 1 नंबरवरती आहे, 3 नंबरवरती आहे, 5 नंबरवरती 1 3 5 ट्रायल. तसेच सेम आहेत पहा, फक्त ह्याची नावं कॉमन नेम जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. कॉमन नेम खूप इम्पॉर्टंट आहे त्याचे. लक्षात. हे कॉमन नेमनुसार आपण काय करणार आता क्वेश्चन सॉल्व करणार, याच्यावरती असणार आहे.
येईल सॉल्व करता. एकदम सिंपल आहे बा क्वेश्चन सॉल्व करायचे. आता आपण क्वेश्चन पाहू. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट IUPAC नेम ऑफ कॅटिचॉल. कॅटिचॉल काय आहे? हे कॅटिचॉल काय आहे? कॉमन नेम. आणि कशाचं कॉमन नेम आहे? हे फेनॉलचं आहे. त्यांनी विचारलंय तुम्हाला कॅटिचॉलचं IUPAC नेम काय आहे? कॉमन नेम दिले, IUPAC नेम विचारले. मग कॅटिचॉल म्हणजे काय बघा. आता कॅटिचॉल बघा इथे कॅटिचॉल आहे. हा कॅटिचॉल म्हणजे काय? ज्याच्यावरती 2 OH ग्रुप असतील त्याला आपण म्हणणार कॅटिचॉल. आणि हे OH ग्रुप कसे पाहिजेत? 1 आणि 2 असे पाहिजेत. मग कॅटिचॉलचं बेंझिन IUPAC नेम कोणते? बेंझिन 1,2 डायॉल. बरोबर, हे झालं कॅटिचॉलचं नेम. आणि लक्षात, मग याच्यात कुठे आहे कॅटिचॉलचं नेम? बेंझिन 1,2 डायॉल, 1 नंबरच आहे आन्सर. मग नेक्स्ट आहे, विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड कार्बिनॉल. कार्बिनॉल कशाला म्हणतात असं विचारलंय त्यांनी. ॲनिसॉलला म्हणतात का मिथाइल अल्कोहोलला म्हणतात? इथरला म्हणतात का रे कार्बिनॉल? नाही म्हणत. बरोबर, कार्बन टेट्राक्लोराईडला CCl4ला म्हणतात का? नाही म्हणत. हे 2 तर गेले. या दोन्हीमध्ये बघा आता ॲनिसोलचं स्ट्रक्चर काढू आपण. ॲनिसोल O आणि CH3. हा कोण आहे? हा झाला इथर, असिमेट्रिक इथर आहे हा. बरोबर, हा हे पण आहे का? मग ॲनिसोलचं स्ट्रक्चर नाही आहे. आणि मिथाइल अल्कोहोल बघू बरं कार्बिनॉल सिस्टीममध्ये. बघा आता हे काय झालं? हे झालं मिथाइल अल्कोहोल म्हणजे काय? कार्बिनॉल झालं. माहिती आहे तुम्हाला, कार्बन आणि OH हे जे आहे हे काय आहे? कार्बिनॉल म्हणतो आपण याला. मग याच्यामध्ये आहे का CH3OH? आहे याच्यामध्ये. कार्बनलाच OH ग्रुप आहे म्हणून हा कसा आहे? मिथाइल अल्कोहोल कार्बिनॉल बाय. व्हॉट टाईप ऑफ अल्कोहोल डज क्रोटोनिल अल्कोहोल इज. क्रोटोनिल अल्कोहोल म्हणजेच काय असं विचारले. मग क्रोटोनिल अल्कोहोल कशाला म्हणतात बघा. क्रोटोनिल अल्कोहोल टेबलमध्ये बघा. क्रोटोनिल अल्कोहोल बघा इथं लास्टला क्रोटोनिल अल्कोहोल. मग क्रोटोनिल अल्कोहोललाच आपण काय म्हणतोय इथं बघा. पहा, हा कोणताही अलायलिक कंपाऊंड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याच्यावरती एक कार्बन आणि त्याच्यावरती OH आहे. बरोबर, हा कोणताही अलायलिक आहे. अलायलिक आहे का? अलायलिक पहा, नीट बघून घ्या. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याच्यावरती जो कार्बन असतो त्याच्यावरती OH असेल तर त्याला आपण म्हणतो अलायलिक सिस्टीम. मग अलायलिकलाच काय म्हणलंय? क्रोटोनिल अल्कोहोल असं म्हटलंय. बरोबर, कॉमन नेममध्ये. त्यांनी असं विचारलंय क्रोटोनिल अल्कोहोल म्हणजे काय? अलायलिक आहे का? व्हिनायलिक आहे का? असं विचारलंय क्वेश्चन. मग इथं बघा कोणता आहे क्रोटोनिल म्हणजे आत्ताच आपण पाहिलंय. क्रोटोनिल म्हणजे अलायलिक अल्कोहोल. बरोबर, नेक्स्ट बघा आता याचा IUPAC नेम द्यायचे. IUPAC नेम द्या. कुठून द्यायचं आपल्याला? आता जिकडनं OH ग्रुप जवळ आहे. 1 2 3 4 5 आणि 6. मग द्यायला काय याचं नाव येईल? आधी आपण काय करतो? नंबरिंग दिली, मग सबस्टिट्यूएंटचे नाव देणार. मग 5 नंबरवरती काय आहे? BR ग्रुप आहे. ब्रोमो 5 ब्रोमो. नंतर पूर्ण रिंग कितीची? 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे हेक्झेन. 5 ब्रोमो हेक्झेन. आता E येईल का रे? कारण की E इज रिप्लेस बाय OL. आणि मग OLचे लोकेशन किती आहे हे सांगायचे आपल्याला आता याच्यावरती. तर किती आहे? 2 आहे म्हणून 2OL. हे तुमचं काय झालं? आन्सर झालं. म्हणजे किती नंबरला आहे? हे A नंबरला तुमचं आन्सर आहे. नंतर नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम नेम ऑफ आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोलचं कार्बोनिल सिस्टीमनुसार नाव काय आहे ते विचारले. मग आयसोप्रोपिल म्हणजे आयसो म्हणजे काय? 2 सेम ग्रुप असतात. CH3. बरोबर, हे झाले आयसोप्रोपिल. आता बघा अल्कोहोल म्हणजे काय? OH ग्रुप असणार. बघा आयसो म्हणजे 2 सेम ग्रुप. आयसोन प्रोपिल म्हणजे मिथेन इथेन प्रोपेन 3 झाले. बरोबर, आता याचं तर त्यांनी विचारले की आयसोप्रोपिल अल्कोहोलचं कार्बिनॉलमध्ये नाव काय असणार आहे. बघा ही झाली कार्बिनॉल सिस्टीम. बरोबर, मग कार्बिनॉलवरती किती येतं?
2 मिथाईल ग्रुप असतील आपण काय म्हणणार याला, डाय म्हणणार, बरोबर. 2 मिथाईल, डायमिथाईल आणि हा पूर्ण ग्रुप कोणता आहे, कार्बिनॉल, म्हणून डायमिथाईल कार्बिनॉल. पहा त्यांनी सांगितलं आयसोप्रोपिल अल्कोहोल, त्याचं नाव काय आहे कार्बिनॉल सिस्टीमनुसार. मग आयसोप्रोपिल म्हणजे काय, 2 सेम ग्रुप असणार मिथाईल ग्रुप, म्हणून आयसोप्रोपिल अल्कोहोल काढलं. डायमिथाईल कार्बिनॉल हे त्याचं नाव आहे. किती नंबरला आहे मग याचा आन्सर, 3 नंबरला आन्सर आहे डायमिथाईल कार्बिनॉल. नंतर नेक्स्ट आहे क्रोटोनिल अल्कोहोल. बघा परत आलाय. क्रोटोनिल अल्कोहोल म्हणजे काय, आपण आताच पाहिलं होतं अलायलिक अल्कोहोल म्हणजेच क्रोटोनिल अल्कोहोल, समजलं. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट IUPAC नेम ऑफ कॅटिचॉल. कॅटिचॉल आपण आताच पाहिलं होतं. कॅटिचॉल म्हणजे काय बघा, कॅटिचॉल म्हणजे काय असणार आहे, ही बेन्झीन रिंग आणि त्याच्यावरती इथं एक OH आणि इथे एक OH आणि नंबर देऊ 1 2 3 4 5 आणि 6. मग काय बेन्झीन 1 2 आणि काय आहेत हे 2 आहेत OL म्हणून डायॉल. हे बघा नाव कुठे, हे कॅटिचॉल. हे लक्षात कसं आलं आपल्याला, कारण की आपण मगाशी बघितलं होतं बघा. हे असे रिपीट होऊन तुमच्या लक्षात येत नाही. सॉल्व करू याच्यावरती एकच पर्याय, सॉल्व करायचे जेवढे क्वेश्चन याच्याशी रिलेटेड तुमचं पक्क होणार. आता विचारलं द कॉमन नेम ऑफ बेन्झीन 1,3 डायॉल. आता हे बेन्झीन 1,3 डायॉल काय आहे, हे IUPAC नेम आहे, बरोबर. आणि याचं तुम्हाला काय विचारलंय, कॉमन नेम काय विचारलंय, बेन्झीन 1,3 डायॉलचं कॉमन नेम. चला मग टेबलकडं सॉल्व करायचं. बघा टेबलकडे जाऊ. 1,3 डायल विचारले. बघा इथं 1,3 डायल कुठे, इथं बघा इथं 1,3 डायल, बेन्झीन 1,3 डायल. त्याचं नाव काय, रिसॉर्सिनॉल. आणि रिसॉर्सिनॉलचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, बेन्झीन आणि त्याच्यावरती काय दिले 1 2 आणि 3, म्हणजे 3 नंबरवरती 1 आणि 3 वरती काय दिलेत, 2 OH ग्रुप दिलेत. 1,3 डायल बेन्झीन 1,3 डायलला काय म्हणतात, रिसॉर्सिनॉल म्हणतात. परत नाही लागलं पाहिजे. रिसॉर्सिनॉल म्हणजे काय, 1,3, कॅटिचॉल म्हणजे 1,2. लक्षात. चला मग आपण ह्याचा आन्सर फाइंड आउट करू. मग बघा रिसॉर्सिनॉल कुठे, B नंबरला आहे इथं. पहा बेन्झीन रिंग आणि त्याच्यावरती OH ग्रुप आणि किती नंबरवरती आहे दुसरा, 3 नंबरवरती, म्हणून OH 1,3 आणि यालाच काय म्हणतात, रिसॉर्सिनॉल असं म्हणतात. कॅटिचॉल म्हणजे काय, कॅटिचॉल म्हणजे इथे एक OH इथे एक OH याच्यात आतमध्ये. हे झालं कॅटिचॉल. 1,2 डायल म्हणजे कॅटिचॉल आणि 1,3 डायल म्हणजे रिसॉर्सिनॉल. पहा याचं एक नेम द्यायचं आहे आपल्याला. पहा आता तुम्हाला सांगितलेलं आहे की काय, जो लहान असेल, लहान कंपाऊंड आहे त्याला आपण काय करणार, आधी नाव देणार. मग इथं लहान कोणी बघा, ही जो आहे ना, हे CS3 असा, हे पण CS3 बरं का, घाबरायचं नाही याला बघून असं नाव. पहा आता लहान कोणी इथं, ऑक्सिजनच्या या साईडला बघा. पहा मिथाईल ग्रुप लहान आहे, मिथॉक्सी होणार, बरोबर, मिथॉक्सी होणार. आणि याला नंबरिंग आपण देणार. नंबरिंग बघा इथं कसं आहे, नंबरिंगमध्ये जर का तुम्ही गेले तर बघा आता नंबर द्या. आणि इथून नंबर द्या ना, 1 2 3 4. आता इकडं का दिलं ह्याच्यात, कारण की इथं 2 सबस्टिट्यूएंट आहेत म्हणून इथं दिलं आहे आपण. लक्षात घ्या ही गोष्ट. मी तुम्हाला सांगितलं तर ही जी पूर्ण जी सिस्टीम आहे, ही जी रिंग आहे, ही पूर्ण वेगळी असणार आहे. हा मोठा कंपाऊंड आहे, याच्यामध्ये नंबरिंग कशी देणार आपण, जसे आपण रेग्युलर देतो तसे. ज्या साईडनी काय असणार आहेत, जास्तीत जास्त 2 ग्रुप असतील अटॅच, त्या साईडने आपण नंबरिंग देणार. मग इथं काय असं पहा 1 2 3 4, बरोबर, हे नंबरिंग दिले आपण. आणि किती नंबरवरती आहे मिथॉक्सी ग्रुप तुमचा, किती नंबरवरती आहे पहा याच्यामध्ये, तर मिथॉक्सी ग्रुप आहे 3 नंबरवरती, बरोबर, 3 नंबरवरती. मग कोणता येणार आहे, 3 मिथॉक्सी 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. 1,1 का म्हणलो आपण, कारण की 2 येथे, बरोबर, 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. लक्षात. हे झाले त्याचे नंबरिंग. अशा प्रकारे नंबरिंग आपण देऊ शकतो याला. लक्षात. आता सायक्लोब्युटेन का म्हणलं आहे आपण याला, कारण की हा कसा आहे, सायक्लिक आहे म्हणून सायक्लोब्युटेन. चला पुढं आता. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ फ्लोरोग्लुकोसिनॉल. फ्लोरोग्लुकोसिनॉल. मग आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला विचारला आहे.
आता हे कुठं जायचं, हे टेबलकडे जायचं फेनॉलच्या. फ्लोरोग्लुकोसिनॉलचा फॉर्म्युला विचार कसा आहे त्याचं स्ट्रक्चर. हो का तिथे हे तर खालीच आहे फ्लोरोग्लुकोसिनॉल. बघा इथं स्ट्रक्चर कसं आहे, बेंझिन आणि त्याच्यावरती कसं दिलं आहे पहा, अल्टरनेट दिले आहेत OH 1 2 3 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे काय 1 1 नंतर 3 नंतर 5 1 3 5 हे किती इथं 3 आहेत म्हणून ट्राय आणि OL 3 आहेत बरोबर. म्हणून 1 3 5 ट्रायॉल. आणि त्याच्या आधी कोणी ही पूर्ण रिंग हे आहे बेंझिन, म्हणून बेंझिन 1 3 5 ट्रायल. पा फ्लोरोग्लुसिनॉलला काय म्हणतात, 1 3 5 ट्रायल म्हणतात असं म्हणतात. आलं लक्षात. मग याचं आपण आन्सर फाइंड आउट करतो. मग बघा बेंझिन रिंग, ही बेंझिन रिंग दिसते पहा इथं तुम्हाला. आपल्याला काय पाहिजे 1 3 आणि 5 ट्रायॉल पाहिजे, ट्रायॉल. मग द्या येतात 1 2 3 4 5 आणि 6. 1 वरती आहे OL आहे, 3 वरती आहे 5 वरती आहे. हे आपलं स्ट्रक्चर आहे. पण बाकीच्यांचं बघा 1 2 3 4 5 आणि 6. मग काय होईल 1 2 3 होईल, 1 2 3 होईल बरोबर, आणि ट्रायल होईल. पण हे आपलं नाव आहे का, नाही. ह्याच्यामध्ये बघा आता मी 1 2 3 4 5 आणि 6 हे आहे का, हे पण नाही आहे आपलं. कोणतंही तुमचं 1 नंबरचं तुमचा आन्सर आहे. तुम्हाला विचारले विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायहायड्रिक फेनॉल. ट्रायहायड्रिक म्हणजे काय, हायड्रिक ट्राय म्हणजे 3, हायड्रिक म्हणजे OH आणि फेनॉल. असा फेनॉल दाखवा की ज्याच्यावरती काय आहेत 3 OH ग्रुप आहेत. मग बघा काढू आपण ट्रायहायड्रिक. मग ट्रायहायड्रिक असणारा कोणताही याच्यावरती एक OH काढू. आत्ता जो आपण पाहिला तोच आहे पहा, हा स्ट्रक्चर अल्टरनेट. मग कोणता पाहिला आपण आत्ता कोणता पाहिला आहे, फ्लोरोग्लुसिनॉल आहे का याच्यामध्ये. फ्लोरोग्लुसिनॉल, क्विनॉल, रिसॉर्सिनॉल, कॅटिचॉल. कॅटिचॉलमध्ये किती इथं, कॅटिचॉलमध्ये 2च OH ग्रुप आहेत. आता पायरोगॅलॉल रिसॉर्सिनॉलमध्ये किती इथं, रिसॉर्सिनॉलमध्ये त्याच्यामध्ये बी 2च OH आहेत. हा पण नाही आहे, हा पण नाही. आता क्विनॉल आणि पायरोगॅलॉल बघा. पायरोगॅलॉलमध्ये बघा, पायरोगॅलॉलमध्ये 3 आहेत OH किती इथे, हे 3 आहेत, 3 OH. म्हणजे ट्रायहायड्रिक कोणी पायरोगॅलॉल. आणि क्विनॉल कोणी किती 2च आहेत, क्विनॉलमध्ये 2च आहेत. मग पहा आपण याचं पहा जर का कॅटिचॉल पाहिला तर त्याच्यात OH ग्रुप किती आहेत, 2 आहेत. पायरोगॅलॉलमध्ये 3 आहेत OH ग्रुप. ट्रायहायड्रिक विचारले आपल्याला, म्हणजे हा तुमचा आन्सर आहे. रिसॉर्सिनॉलमध्ये 2 आहेत, क्विनॉलमध्ये पण 2च OH ग्रुप आहेत. म्हणजे तुमचा आन्सर काय आहे, पायरोगॅलॉल. हे काय तुमचं आन्सर आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन पायरोगॅलॉल. आत्ताच पाहिलं आपण किती इथं 3 आहेत बरोबर OH ग्रुप. द नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन रिसॉर्सिनॉल. रिसॉर्सिनॉलमध्ये किती तरी, रिसॉर्सिनॉलमध्ये 2 आहेत. तुम्ही टेबल पहा परत एकदा तुम्हाला कळलं. पहा हे एक तुम्हाला एक स्ट्रक्चरचं नेम द्यायचं आहे, IPC नेम. पहा नंबर देतोय आपण, कुठून नंबर देणार आपण, जिकडनं आपला सबस्टिट्यूएंट जवळ आहे तिकडनं आपण काय करणार, नंबरिंग देणार. पहा आता तुम्ही नंबरिंग देण्याआधी पण आणि तुम्हाला आन्सर द्यायचं आहे ना, तर इथं लक्षात घ्या आपण हा ग्रुप कोणता आहे OH आहे बरोबर, म्हणजे अल्कोहोल आहे. अल्कोहोल लास्टला काय पाहिजे OL पाहिजे. ह्या दोन्हीमध्ये आहे का OL, नाही आहे. हे दोन्हीकडे झाले लगेच, ऑप्शन कट दोन्हीकडे झाली, दोन्हीचा ह्या खालच्या 2चा विचार करायचा. मग ह्या खालच्या 2मध्ये बघा ही 4 मेंबर रिंग आहे, 1 2 3 आणि 4 मेंबर रिंग आहे बरोबर. 4 मेंबर रिंग आहे म्हणजे हे काय आहे ब्युटॅनॉल आहे. ह्याच्यात पण ब्युटॅनॉल आहे, ह्याच्यात पण ब्युटॅनॉल आहे. पहा आता सायक्लो आहे इथपर्यंत आहेत. मग आता याच्यामध्ये असणारी सबस्टिट्यूएंटची नंबरिंग बघा. सबस्टिट्यूएंट बघा, इकडे 1 दिला आपण, याला 2 दिला, याला 3 दिला, इथं 4 दिला. हा मिथाइल ग्रुप आहे,
हा इथाईल ग्रुप आहे एकदा, मिथेन इथेन, इथे एक कार्बन आहे आणि इथे एक कार्बन आहे. मग बघा याचा आता आपल्याला नंबरिंग दिला आपण 1 2 3, इकडून OH ग्रुप आहे म्हणून इकडनं देणार आपण या साईडने 1 2 आणि 2 याला काय दिलं कारण की इकडे हा मोठा आहे सबस्टिट्यूएंट म्हणून हा दिला 2. मग 1 2 2 वरती काय आहे आपला इथाईल ग्रुप आहे, 2 वरती इथाईल ग्रुप आहे आणि 4 वरती मिथाईल ग्रुप आहे. बघा इथे 4 वरती मिथाईल ग्रुप आहे का, 4 वरती मिथाईल ग्रुप आहे. आणि सायक्लोब्युटॅनॉल पूर्ण कसं आहे ब्युटेनिल रिंग म्हणून सायक्लोब्युटॅनॉल. नेक्स्ट, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ C6H5OCH3. C6H5 म्हणजे काय बेंझीन रिंग आणि त्याच्यावरती काय दिलं आहे OCH3 दिलं आहे. याचं कॉमन नेम जर का दिलं आपण तर मिथॉक्सिबेन्झीन असं नाव येईल त्याला, बरोबर. आपल्याला विचारलं आहे IUPAC नेम. मग IUPAC नेम देताना बघा आता IUPAC नेममध्ये बघा आता इथं मिथॉक्सिबेन्झीन नाव झालं, मिथॉक्सिबेन्झीन हे तुमचं काय झालं IUPAC नेम. मिथॉक्सी का आधी घेतला कारण की हा लहान ग्रुप आहे म्हणून आधी घेतला, नंतर हा दुसरा, नंतर 2 नंबर घेतला बेन्झीन. कॉमन नेम जर का पाहिला आपण याचं काय होईल, हा मिथाईल आहे, हा फिनिल ग्रुप आहे, मग याचं नाव काय होईल मिथाईल फिनिल इथर, हे त्याचं कॉमन नेम आहे. हे कॉमन नेम झालं, हे IUPAC नेम झालं. आणि हे एनिसोल पण कसं आहे कॉमन नेम आहे, त्याचं नाव आहे बघा एक. नंतर कॉमन नेम ऑफ बेन्झीन 135 ट्रायल. पहा बेन्झीन 135 ट्रायल 135 ट्रायल. पहा परत आपल्याला लक्षात आला असेल हा कोणता आहे, आपण पाहिलं आहे OH, इथं OH, इथे एक OH 1 2 3 5 4 5 आणि 6. पहा 1 ला एक आहे, 3 ला एक आहे, 5 ला एक आहे. मग 135 काय म्हणलं होतं आपण याला फ्लोरोग्लोसिलॉर म्हणलं होतं. पहा फ्लोरोग्लोसिलॉर हे म्हणलं होतं, जाऊन तुम्ही टेबलमध्ये बघा, हे त्याचं आन्सर आहे. IUPAC नेम ऑफ एनिसोल फ्रॉम द फॉलोइंग. एनिसोलमध्ये IUPAC नेम विचारले आत्ताच आपण पाहिले. हे एनिसोल काय आहे मिथॉक्सिबेन्झीन, हे त्याचं IUPAC नेम आहे. थँक्यू.